पहलगाम हल्ल्याला एक महिना पूर्ण झालेला आहे, मात्र बदला अजूनही पूर्ण झाला नाहीये। महिन्याभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवलाय। सिंधू जलकरार स्थगित करून पाकिस्तानला मोठा झटका दिलाय। ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत। पाकच्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिलं गेलेलं आहे। पाकचे एअरबेस रडार सिस्टीम मोडलेली आहे। पहलगामचे हल्लेखोर दहशतवादी मात्र अजूनही मोकाट आहेत। पाकिस्तानची हेर गद्दार ज्योती मल्होत्रा हिनं 4 वेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं। ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आहे। ज्योती मल्होत्रानं 2024 मध्ये 3 वेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईवारी केली। मुंबईमध्ये अनेक भागात तिनं फोटो व्हिडिओ काढले। 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी याचा व्हिडिओ तिनं काढला। हे व्हिडिओ फोटो तिनं कुणाला पाठवले याचा तपास सुरू आहे। मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिनं तिथे ते डिलीट नंतर केलेले आहेत आणि विशेष डिव्हाइसनं पुन्हा रिकव्हर केले। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं दानिशच्या सांगण्यावरून 2दा पाकिस्तान दौरा केला असल्याची कबुली दिली आहे। ब्लॉगच्या निमित्तानं तिनं पाकिस्तान दौरा केला होता आणि या दरम्यान पाकिस्तानच्या गुप्तचर ऑपरेटर्सना भेटलो होतो हे ज्योतीनं मान्य केलं। एवढंच नाही तर पाकच्या उच्चायुक्तालयामध्ये दानिश या अधिकाऱ्याच्या भेटीनंतर त्यांच्या सातत्यानं आपण संपर्कात होतो असंही तिनं मान्य केलं। शिवाय दानिशनं तिला ज्या अली हसनची ओळख करून दिली होती त्याच्याही संपर्कात असल्याचं ज्योतीनं मान्य केलंय। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय। किश्तवाड जिल्ह्यातील चतरू इथे सिंगापोरा भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। याच्यात 2 दहशतवादी ठार झाले। परिसरात 3 ते 4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली। त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला आणि मग दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं। याबाबत आता ऑपरेशन ट्रॅसी राबवलं जात आहे। छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांना 27 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। या नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवाराजू याचाही समावेश आहे आणि या मोठ्या यशानंतर डीआरजी जवानांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। अबू जमाडच्या घनदाट जंगलामध्ये ही चकमक झाली। सुरक्षा दलांना या ठिकाणी नक्षली नेत्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाली होती। त्यानंतर नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या जिल्ह्यांतील डीआरजीच्या तुकड्यांनी संयुक्तपणे ही सगळी मोहीम राबवली होती। छत्तीसगडच्या नारायणपूरमधील अबुझडामच्या वनक्षेत्रामध्ये काल डीआरजी जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली होती। या चकमकीत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। 26 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। शिवाय चकमकीदरम्यान जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांची सुद्धा आयजी बस्तर पी सुंदरराज आणि इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे। जप्त केलेल्या शस्त्र आणि दारुगोळ्यामध्ये बीजीएल कार्बाइन, इन्सास, AK-47, SLR 303 रायफल्स आणि इतर अग्निशस्त्र यांचा समावेश आहे। भारत पाकिस्तान संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला गेला होता, मात्र अमेरिकेचा हा दावा भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फेटाळला। तर पाकिस्ताननंच युद्धबंदीबद्दल आधी चर्चा सुरू केली आणि मग भारत पाकमधील चर्चेनंतर युद्धबंदी झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे। भारत पाकमध्ये शस्त्रसंधी लागू होण्याआधी अमेरिकेनं ट्विट करत मध्यस्थी केल्याचा दावा केला होता। संयुक्त अरब अमिरातीनं भारताच्या दहशतवादाविरोधात भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि UAEच्या मंत्र्यांनी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला सुद्धा दहशतवाद विरोधी मोहिमेमध्ये भारताच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण समर्थन देण्याची ग्वाही दिली। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं UAEच्या मंत्र्यांसोबत चर्चा केली। यावेळी शिष्टमंडळानं भारताच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेची माहिती दिली। तर UAEनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करून हा मानवतेवरील हल्ला असल्याचं यावेळी म्हटलं। प्रमुख खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील 5 देशांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं मॉस्कोमधल्या हॉटेलमध्ये स्वागत झालं। शिष्टमंडळ रशिया, स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया आणि स्पेन या देशांचा दौरा करणार आहे। या दौऱ्यामध्ये शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताचा सातत्यपूर्ण लढा, शिवाय दहशतवाद विरोधी भारताची भूमिका याबद्दल जगाला माहिती देणार आहे। भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाला मोठं यश मिळालं आहे। रशियानं भारतावर तयार होणाऱ्या अत्याधुनिक AK-203 असॉल्ट रायफल्सच्या इतर देशांमधल्या निर्यातीला अधिकृत परवानगी दिली आहे। रशियाच्या सरकारी निर्यात संस्था
रोसोबोरोनेक्स पोर्टच्या प्रमुखांनी ही सगळी माहिती दिली। या निर्णयामुळे भारत लष्करी उत्पादनांच्या जागतिक बाजारात सुद्धा आपलं स्थान मजबूत करू शकतो। AK-203 रायफल ही AK-200 मालिकेची आधुनिक आवृत्ती आहे आणि ती एका मिनिटात 700 राऊंड फायर करू शकते। भारतीय लष्कराकडे सध्या 70,000 पेक्षा जास्त AK-203 रायफल्स आहेत। भारताने अमेरिकेतील आपली राजनैतिक पकड मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार जेसन व्हिलर यांना भारतात लॉबिस्ट म्हणून नियुक्त केलंय आणि यासाठी भारताकडून त्यांना दरमहा $1.5 लाख म्हणजे $1,28,95,000 रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे। मिलर भारताला रणनीतिक सल्ला, त्याचबरोबर कृती योजना, लॉबिंग सेवा, प्रतिमा व्यवस्थापन आणि जनसंपर्क सहाय्य पुरवतील। ऑपरेशन सिंदूर या राजनैतिक मोहिमेअंतर्गत ही निवड करण्यात आली असल्याची माहिती कळते। भारताच्या नागरिकांचा सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी अंतराळ विभाग इतर संघटनांसोबत मिळून काम करत असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी दिली। आपल्या देशाला 11,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे। शिवाय उत्तरेकडील सीमेची जबाबदारी आहे आणि जबाबदार व्यक्ती आणि प्रणाली कार्यरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तर सध्या 57 उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करत असून हे उपग्रह जनतेसाठी सेवा देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे। राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA ने 2 खलिस्तानी लिबरेशन फोर्सशी संबंधित दहशतवाद्यांच्या एका महत्त्वाच्या साथीदाराला अटक केलेली आहे। या दहशतवाद्यांनी यावर्षी मार्चमध्ये पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील एका मंदिरावर हल्ला केला होता। तर पलायन करणारा भगवंत उर्फ मन्ना भट्टी याला काल अमृतसरमधल्या अकलगड गावातून अटक करण्यात आली। या प्रकरणात आतापर्यंत जवळपास 4 जणांना अटक झाल्याची माहिती NIA ने दिलेली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे तामिळनाडू दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी तामिळनाडूमधील मदुराई इथे प्रसिद्ध मीनाक्षी अम्मन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। मंदिरात पूजा अर्चा केली, भक्तिभावानं प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतले। यावेळी मंदिर समितीकडून त्यांचा आदर सत्कार करण्यात आला। राज्यपाल CP राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत आणि त्यामुळे गृहराज्यात त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व होतं। भारताविरोधात सतत जहरी वक्तव्य करणारे आणि अणुहल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो अखेर आपल्या आक्रमक भूमिकेपासून मागे हटले। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अणुयुद्ध झालं तर त्याचे परिणाम हे उपखंडापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकतात, असं भुट्टो यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। भुट्टो यांच्यातील हा बदल भारताच्या निर्णायक कारवायांचा मानसिक परिणाम मानला जातोय। अशात भुट्टोंनी संवाद आवश्यक असल्याचं म्हणत आपली भूमिका आता सौम्य केली आहे। अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मिनिटमॅन 3 या आंतरखंडीय अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली। कॅलिफोर्नियातील वँडनबर्ग स्पेस फोर्सवरून ही चाचणी करण्यात आली। क्षेपणास्त्र 24,000 किलोमीटर प्रति तास वेगानं 10,000 किलोमीटर पर्यंतच्या पल्ल्यावर अचूक निशाणा करण्याची क्षमता ठेवतं। बोईंग डिफेन्सनं बनवलेल्या या क्षेपणास्त्राच्या एका युनिटची किंमत जवळपास 58 कोटी रुपये। या चाचणीमुळे जागतिक सामरिक समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। अमेरिकेतील मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट 1500 कंपन्यांची नोकर कपात करणार आहे। कंपनीच्या पुनर्रचनेच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा निर्णय घेतला गेला। वॉलमार्टचा जागतिक तंत्रज्ञान विभाग, अमेरिकेतील स्टोअर्सचा ई-कॉमर्स विभाग आणि जाहिरात युनिटसोबत वॉलमार्ट कनेक्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर यासोबतच अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या जगभरातल्या अनेक मोठ्या कंपन्या सुद्धा नोकर कपात करण्याचा निर्णय घेत आहेत असं समजतंय। गुगलनं नुकत्याच एका कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित नवीन तंत्रज्ञान सादर केलं आणि या कार्यक्रमात AIच्या मदतीनं भविष्य कसं बदलेल याची झलक दाखवली गेली। त्यामुळे गुगल सर्च आता अधिक सोपं होणार आहे। लवकरच हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर युजर्स करू शकतील। दरम्यान या कार्यक्रमामध्ये गुगलनं जेमिनीची 2.5 ही प्रगत आवृत्ती सुद्धा सादर केली। सोबतच जेमिनी इन क्रोम, प्रोजेक्ट आस्ट्रा आणि AI ओव्हरव्ह्यू यांच्या सुद्धा प्रगत तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली गेली। वॉशिंग्टन DC मध्ये झालेल्या गोळीबारात FBIचे संचालक काश पटेल यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅपिटल ज्यूइश म्युझियमच्या बाहेर
आणि आमच्या वॉशिंग्टन फील्ड ऑफिस जवळ झालेल्या गोळीबाराची माहिती माझ्या टीमला आणि मला देण्यात आल्याची माहिती काश पटेल यांनी दिली. शिवाय मेट्रोपॉलिटन पोलीस डिपार्टमेंट सोबतच समन्वय साधून प्रतिसाद देखील मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. घटनेतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा असं देखील पटेल म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना गाझातील कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका बसला. ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीनं इस्रायल विरोधात कडक भूमिका घेतली आहे. ब्रिटननं इस्रायलसोबतचा मुक्त व्यापार करार थांबवून गाझामधील लष्करी कारवायांवर नाराजी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी इस्रायलला मर्यादा ओलांडायला सांगत वेस्ट बँकमधील बेकायदेशीर वसाहतींवर निर्बंध लादले. फ्रान्स आणि इटलीनं ही इस्रायलवर तीव्र शब्दात टीका केली. या घटनांमुळे नेतन्याहूंवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा वाढलाय. अमेरिकेतील कॅपिटल ज्यूइश म्युझियम जवळ झालेल्या गोळीबारामध्ये इस्रायली दूतावासाच्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हे दहशतवाद असणाऱ्यांचं घृणास्पद कृत्य असल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलं. अमेरिकन ज्यूइश कमिटीच्या एका कार्यक्रमात हा गोळीबार झाला. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करण्याआधी फ्री पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या. एफबीआयची जॉईंट टेररिझम टास्क फोर्स या घटनेची पुढची चौकशी करत आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीतील हल्ल्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. नेतन्याहू यांनी न्यायाची मागणी केली. त्यांनी अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पाम बोंडी यांच्याशी चर्चा केली. शिवाय त्यांच्याकडून घटनेचा संपूर्ण तपशील मागवला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खेद व्यक्त करत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. नेतन्याहू आणि ट्रम्प यांनी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी इथे कॅपिटल ज्यूइश म्युझियममध्ये इस्रायली दूतावासाचे 2 कर्मचारी ठार झाले आणि गोळीबारामध्ये ते जोरदार जखमी झाले होते. स्थानिक आणि फेडरल पातळीवरील कायदा अंमलबजावणी यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते ताल नाईम यांनी सांगितलं. यंत्रणा या गोळीबार करणाऱ्याला लवकरच पकडतील असा विश्वासही व्यक्त केला. शिवाय अमेरिकेतील इस्रायलचे प्रतिनिधी आणि ज्यू समुदायांचं संरक्षण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पेरूच्या टुझिलो शहरामध्ये शहरातील खाणकाम बंदी उठवण्याची मागणी ला पोदेरोसा सोन्याच्या खाण कंपनीच्या कामगारांनी केली. खाणीमध्ये 13 कामगारांचे मृतदेह सापडले. खाणकाम बंद ठेवलं होतं. राष्ट्रपती दिना बोलुआर्ते यांनी कर्फ्यू आणि 1 महिन्यासाठी खाणकाम बंदी जाहीर केली. कामगारांच्या मृत्यूच्या तपासासाठी ही बंदी वाढवली जाऊ शकते. मात्र या बंदीचा कामगारांच्या आयुष्यावर परिणाम होतोय. खाण कामगारांमधील संघर्षामुळे आजवर अनेकांचे बळी गेल्याचा अंदाज आहे.